भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांचं माळेगावमध्ये जल्लोषात स्वागत। राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, अजित पवार यांचं वक्तव्य। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार। शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती। साकीब नाचनचा दिल्लीमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू। साकीब महाराष्ट्र इसिस मॉडेलमधला मुख्य आरोपी। तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी। आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ कडून अटक। 15 जवानांच्या मृत्यूस माओवादी कारणीभूत असल्याची माहिती। तसेच राज्य सरकारने संबंधित माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई। जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा। भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आजपासून 5 सामन्यांची T20 मालिका। भारतासमोर विजयी सलामीचं लक्ष्य। पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचा दौरा।